नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण यशराज भवर यांच्या द्राक्ष प्लॉटवरती उभे आहोत. या प्लॉटमध्ये आपण व्हिजिट करत असताना आज द्राक्ष बागेतील खरड छाटणीच्या जी काही त्यानंतर येणाऱ्या फुटी आहेत, या फुटी येण्यासंदर्भात ज्या ज्या काही अडचणी येतात, या अडचणी संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जर आपण द्राक्ष बागेचा जर विचार केला तर द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणीच्या फुटी संदर्भामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. यामध्ये इथ्रेल फवारणीचा वापर असेल, या युरिया सारख्या फवारणीचा असेल, जमिनीतील अमोनिया, युरिया, त्याच्यानंतर 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट यासारख्या नत्रयुक्त खतांचा वापर आपण द्राक्षबाग खरड छाटणीमध्ये व्यवस्थित फुटून येण्यासाठी करत असतो. पण या सगळ्या प्रॅक्टिसेस होत असताना किंवा हे सगळे प्रयोग होत असताना द्राक्षबाग ही खरड छाटणीमध्ये फुटत असताना इतरही काही गोष्टी या द्राक्ष फुटीच्या फुटण्यावरती परिणाम करत असतात. त्याच संदर्भामध्ये आपण सर्वात अगोदर चर्चा करूया. शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा द्राक्षबाग व्यवस्थित फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर आपण करत असतो. पण बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये हायड्रोजन सायनामाइडचा वापर करताना ज्यावेळेस तुम्ही हायड्रोजन सायनामाइडचा वापर द्राक्ष बागेमध्ये करतायत आणि त्यावेळेचं जे काही तापमान आहे त्या तापमानाचा परिणाम द्राक्ष बागेच्या फुटीवरती होत असतो. म्हणून बऱ्याच वेळा हायड्रोजन सायनामाइड ज्यावेळेस तुम्ही द्राक्ष बागेमध्ये वापरत आहात आणि त्यावेळेचं टेम्परेचर कोणत्या लेवलला वरती आहेत आणि त्याच लेवलवरती हायड्रोजन सायनामाइडचं जे काही प्रमाण आहे त्याचा तुम्ही निर्णय घ्यायला हवा. बऱ्याच वेळा जास्त तापमानामध्ये हायड्रोजन सायनामाइडचा डोस जर जास्त झाला तर त्यामुळे सुद्धा तुमच्या फुटी ह्या जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुम्हाला बाग मागे पुढे फुटण्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तापमान. बऱ्याच वेळा द्राक्षबाग फुटत असताना जर जे काही तुमचं तापमान असेल किंवा उष्णता ही मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर द्राक्ष बागेला थोडासा पाण्याचा ताण पडत असेल किंवा द्राक्ष बागेमध्ये इतर काही कारणामुळे जर तानाखाली असेल तर त्याचा सुद्धा परिणाम द्राक्ष बागेच्या फुटींवरती दिसून येतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर टेम्परेचर जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ऊन असताना किंवा 11-12-1 ची वेळ असताना द्राक्ष बागेमध्ये फक्त पाण्याची फवारणी जर तुम्ही ओलांड्यांवरती केली तर द्राक्ष बागेमध्ये थोडीशी आर्द्रता निर्माण होऊन द्राक्ष बागेमध्ये फूट मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळा जमीन जर थोडीशी हलकी असेल आणि पाण्याचा ताण पडत असेल अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेला एखादं फ्लडिंग पाणी किंवा मोकळं पाणी देण्याचा निर्णय जरी तुम्ही घेतला त्याचा परिणाम सुद्धा द्राक्ष वेलीतील किंवा द्राक्ष बागेतील तापमान कमी होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला निश्चितच द्राक्ष बागेमध्ये चांगली फूट मिळू शकते. त्यानंतर शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा द्राक्षबाग फुटत असताना जो काही आपला बोध आहे आणि या बोधामध्ये क्षारांचं जे काही प्रमाण आहे हे जर प्रमाण वाढलेलं असेल तर यामुळे सुद्धा द्राक्षबागेच्या फुटीवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. यामध्ये सोडियम असतील, बायकार्बोनेट असेल किंवा इतर जे काही क्षार आहेत हे क्षार बऱ्याच वेळा मुळांकडून घेतले जात असतात किंवा बोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे क्षार साचून राहिल्यामुळे जे काही द्राक्षवेलीच्या मुळी असतात या मुळींना बऱ्याच वेळा जे आवश्यक असे न्यूट्रंट असतात ते न्यूट्रंट घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे सुद्धा द्राक्ष बागेमध्ये फुटीला अडचण निर्माण होते. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या द्राक्ष बागेमध्ये जर क्षारांचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये असेल आणि अशा परिस्थितीमध्ये ही क्षार थोडेसे बोधातून लिच आउट करायचे असेल तर छाटणी अगोदर बोधामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी देऊन घ्या आणि त्याबरोबर पाण्याबरोबर सल्फ्युरिक ऍसिड किंवा फॉस्फरिक ऍसिडचा वापर करा. सर्वसाधारणपणे 1 ते 2 लिटर तुम्ही पर्यंत जर जास्त पाणी देऊन केला तर बोधातील जे काही क्षार आहेत हे क्षार तुमचे बाहेर बोधाबाहेर निघून जातील आणि एक नवी मुळी चालू होऊन आणि ह्या मुळांना आपटेक घेण्यासाठी किंवा आपटेक होण्यासाठी किंवा न्यूट्रन घेण्यासाठी तुम्ही काहीतरी इतर सुद्धा काही गोष्टी द्यायला हव्या. त्याबरोबर तुम्ही फुलिक ऍसिड 1 ते 500 ग्राम किंवा ह्युमिक ऍसिड 500 ग्राम असा एखादा डोस देऊ शकता किंवा 2 किलो डाळीचं पीठ आणि 2 किलो गुळ या पद्धतीनं 200 लिटर पाण्यामध्ये काढून तुम्ही ड्रिप मधून जर सोडलं तर बोधामधील मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढून
जे काही तुम्ही नत्र देत आहात किंवा जो काही आपल्याला आवश्यक असेल जे काही अन्नद्रव्य आहे ज्यामध्ये फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम, याचा अपटेक व्हायला कुठंतरी सुरुवात होते आणि ज्यावेळेस मुळांतून या अन्नद्रव्यांचा प्रवाह खोडाकडे वाढतो, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे फूट आलेले दिसून येते. त्यानंतर द्राक्ष बागेमध्ये फुटे संदर्भात अजून एक महत्वाचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे बऱ्याच वेळा जे काही आपले ओलांडे मुक्के झालेले असतात किंवा काही काड्या छाटलेल्या असतात, या थोड्याशा लाकडी होऊन आपल्याला बऱ्याच वेळा वाळून गेलेल्या दिसतात. हे सुद्धा कारण द्राक्ष बाग मागे पुढे फुटण्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही द्राक्ष बागेमध्ये बाग छाटल्यानंतर जे काही बुरशीजन्य रोग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यामध्ये अँथ्रॅक्स असेल, करप्या असेल किंवा तुमचा बेट्रोरिप्लोडिया असेल, असे जे काही रोग आहेत जे काडीमध्ये असतात आणि त्या काड्या जर छाटल्यानंतर त्या फुटीला अडचण निर्माण करत असतात आणि ही समस्या तुमच्या बागेत असेल तर छाटणीनंतर तुम्ही एखादी 1 ते 1.5 किलोनी बोर्डोची फवारणी घेतली, त्याचे सुद्धा तुम्हाला द्राक्षबाग फुटण्यामध्ये चांगल्या पद्धतीची फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आज यशराज भवर यांच्या प्लॉटवरती व्हिजिट करत असताना हे जे काही द्राक्ष प्लॉटच्या फुटी संदर्भामधल्या जे काही 5-6 मुद्दे होते, मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये मी इथे थांबतो आणि यशराज भवर यांना या येत्या खरड छाटणी साठी शुभेच्छा देतो. नमस्कार.